नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साड्यांचा यूज कसा होऊ शकतो घरामध्ये रोजच्या कामासाठी ते देखील या ठिकाणी बघणारच आहोत। पण त्याचबरोबर अजून काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात, त्याचा देखील यूज आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर व्हॅसलिनचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय यूज आपण करू शकतो आणि त्याचा काय फायदा आपल्या रोजच्या कामामध्ये होऊ शकतो हे देखील मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। बघू शकतात आपल्याकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात। माझ्याकडे ही साडी जी आहे ती दिसायला तर भरपूर छान आहे, परंतु ती आतमध्ये एका साईडला फाटलेली आहे, त्यामुळे आता तिचा यूज मी करत नाही। तर अशाच साड्या जर तुमच्याकडे पडलेल्या असतील तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही त्याचा यूज करू शकतात। बघू शकतात मी या ठिकाणी साडीला व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला जो सेंटर आहे त्याच्या खालच्या साईडला बांगडी लावून वरच्या साईडने असं रबर बँडने पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता बांगडीची साईड अशा खालची साईडला ठेवायची आहे। बघू शकतात व्यवस्थित साडीला हाताच्या मदतीने सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक पिलो आणि अशा प्रकारे त्या साडीवरती पिलो ठेवून व्यवस्थित चारही भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे। हाताच्या मदतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल आणि गोळा वगैरे दिसणार नाही। त्यानंतर आता हा जो उरलेला वरचा जो भाग आहे तो आपल्या काटेपेनने फिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही सुई धाग्याने शिवलं तरीही चालेल आणि रिझल्ट अगदी बघू शकतात भरपूर अशी छान आणि सुंदर दिसायला अशी पिलो कवर आपली तयार झालेली आहे। अगदी बाजारातून आणल्यासारखंच हे पिलो कवर या ठिकाणी दिसत आहे। कुणालाच कळणार नाही की तुम्ही हे जुन्या साडीपासून बनवलेलं आहे। त्यानंतर आपली सर्वात महत्त्वाची आणि जी टिप्स होते ती म्हणजे व्हॅसलिनसाठी। आता बघू शकतात आपण व्हॅसलिन सर्वांच्याच घरी असतात आणि प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपले जे हात आहे ते छान असावे, मऊ असावे, गोरे असावे, लवकर आपण म्हातारे होऊ नये असं प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं, परंतु परिस्थितीमुळे आपण पार्लरला जाऊ शकत नाहीत। भरपूर महिला अशा आहेत की त्यांना पार्लरमध्ये जाता येत नाही आणि त्याच महिलांसाठी घरातीलच काही वस्तू वापरून त्यांचा हा बिग प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत। तर तुम्ही व्यवस्थित जर व्हिडिओला स्टेप बाय स्टेप जर बघितलं तर तुम्हाला याचा नक्की रिझल्ट मिळेल आणि मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देखील या ठिकाणी दाखवणार आहे। बघू शकतात मी या ठिकाणी घेतलेला आहे शॅम्पू। घरातीलच वस्तू आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे, त्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन 1 रुपया देखील खर्च करायची गरज नाही आहे। आता शॅम्पूमध्ये मी या ठिकाणी टाकलेला आहे अगदी थोडासा आपल्याला सोडा टाकायचा आहे। त्यानंतर मी यामध्येच ॲड करते आहे लिंबू। बघू शकतात आता लिंबू, सोडा आणि शॅम्पू ह्या तिघही गोष्ट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी भरपूर असे युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। बघा आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला हातावरती किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी पायावरती, हातावरती, तोंडावरती कुठेही लावायचं असेल अशा प्रकारे व्यवस्थित त्याची मालिश करून घ्यायची आहे। आता मी मुद्दामच समोर हाताचा जो पुढचा जो भाग आहे त्याच ठिकाणी हे अप्लाय करून दाखवत आहे, जेणेकरून मी तुम्हाला रिझल्ट देखील दाखवेल। बघा अशा प्रकारे व्यवस्थित हाताच्या मदतीने याची मालिश करून घ्यायची आहे। व्यवस्थित क्लिनिंगचं काम जो सोडा आपण यामध्ये टाकलेला आहे तो अगदी छान क्लिनिंगचं काम करतो, त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे। बघा आता याचं मालिश केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित थंड पाण्याने हाताला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। आणि बघा एकदाच मी हे लावलं तरीही रिझल्ट बघा अतिशय छान आणि सुंदर जो आपला हात आहे तो तुम्ही स्वतःच बघा। ज्या ठिकाणी आपण हे सोल्युशन लावलं होतं त्या ठिकाणी एक ग्लो तयार झालेला आहे हाताला। अजून आपला व्हिडिओ संपलेला नाही आहे, अजून देखील आपल्याला एक मिश्रण या ठिकाणी तयार करायचं आहे। बघू शकतात आपल्याला घ्यायची आहे व्हॅसलिन, जी की सर्वांच्याच घरी असते। अगदी थोडीशी व्हॅसलिन आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ॲलोवेरा। तुमच्याकडे जर फ्रेश कोरपडीचं जर झाड असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। अगदी थोडंसंच ॲलोवेरा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। बघा मी या ठिकाणी व्हॅसलिन आणि ॲलोवेरा दोघं ॲड केल्यानंतर त्यामध्ये अजून एक गोष्ट टाकत आहे, ती म्हणजे खोबऱ्याचं तेल। आपल्याला या ठिकाणी खोबऱ्याचं तेल देखील अगदी थोड्या प्रमाणातच घ्यायचं आहे। तुम्ही एका वेळेस भरपूर असं हे मिश्रण, ही क्रीम या ठिकाणी तयार करून ठेवू शकतात। आता बघा
व्यवस्थित याला मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या हातावरती आधी जे सोल्युशन क्लिनिंग केलं त्या ठिकाणी आपल्याला हे अप्लाय करायचं आहे आणि व्यवस्थित याला अशा प्रकारे लावून ठेवायचं आहे। तुम्ही बाहेरगावी कुठे जाणार असाल लग्नाला किंवा प्रोग्राम असेल तर त्यावेळेस देखील तुम्ही हे लावू शकतात आणि रात्री झोपण्याच्या वेळेस जर तुम्ही लावलं तर जास्त इफेक्ट तुम्हाला जाणवेल। सकाळपर्यंत तुमच्या हातावर किंवा चेहऱ्यावर भरपूर असा ग्लो तुम्हाला दिसेल आणि रिझल्ट बघा, एकदाच लावलं तरी एवढा छान ग्लो या ठिकाणी आलेला आहे आणि तुम्ही कितीही पैसे खर्चून एखादी क्रीम आणली तरीही एकदाच लावल्यानंतर एवढा छान ग्लो कधीच तुम्हाला भेटणार नाही। अगदी सोपी प्रोसेस आहे, नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका, कारण भरपूर असे फायदा या ठिकाणी त्यांचा देखील होऊ शकतो। अतिशय छान आणि सोपी आणि झिरो ऑफ कॉस्टवाला आपलं या ठिकाणी हे सोल्युशन तयार झालेलं आहे। बघा, रिझल्ट देखील अगदी तुमच्या समोर आहे। नक्की ट्राय करा, आवडल्यास शेअर देखील करा। धन्यवाद।